मुसळधार पावसात राधानगरीतील नागरिकांनी एकत्र येत मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राधानगरी धरणस्थळावरील स्मृती केंद्राच्या ठिकाणी एकत्र येत मनोज जरांगे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या आरक्षणासंदर्भात असणाऱ्या विचारांचा जागर करण्यात आला. यावेळी गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे यांनी सत्तेत नसताना म्हणायचं आम्ही आरक्षण देतो आणि सत्तेत आल्यानंतर ते जाणीवपूर्वक विसरायचं, ही सत्ताधाऱ्यांची भूमिका महाराष्ट्राची फसवणूक करणारी असल्याचं सांगितलं. कोणत्याही प्रकारे फसवणूक न करता जनतेचा संयम आहे तोपर्यंत कायद्याच्या चौकटीत राहून सरकारनं आरक्षणाचा निर्णय घ्यावा, असं अभिजित तायशेटे यांनी सांगितलं. मराठा योद्धे आदरणीय मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई या ठिकाणी गेले 5 दिवस त्यांच्या नेतृत्वाखाली अखंड महाराष्ट्रातला मराठा समाज आणि महाराष्ट्र राज्यातील जनता आंदोलन करत आहे आणि सरकारनं यावरती लवकरात लवकर निर्णय घेणं अपेक्षित आहे. आज जर बघितलं गणेश चतुर्थीच्या सणादिवशी सणाच्या काळामध्ये सुद्धा लाखो लोक आज मुंबई या ठिकाणी आपले ठाण मांडून आहेत. त्यामुळे सरकारनं याचा लवकरात लवकर विचार करून यात तिढा सोडावा आणि कायद्याच्या चौकटीत बसून लवकरात लवकर आंदोलन देऊन आंदोलकांचं समाधान होईल, जनतेचं समाधान होईल असा निर्णय घ्यावा, असं या मागणीसाठी खऱ्या अर्थानं राधानगरी व पंचक्रोशीतील सर्व जनता सर्व कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. केलं तर शांततेनं आरक्षणाची मागणी करून इतके वर्ष आंदोलन सुरू असताना सरकारनं वास्तविक ही गोष्ट ज्यावेळी सत्तेत नसताना म्हणायचं की आम्ही आरक्षण देतो आणि सत्तेत गेल्यानंतर ती जाणीवपूर्वक विसरायचं, ही खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्राची फसवणूक आहे. आणि फसवणूक कुठल्याही प्रकारे न करता जनतेचा जो संयम आहे ते संयम जो राखलेला आहे तो राखावा असे जर वाटत असेल तर सरकारनं यावरती त्वरित निर्णय घेणं अपेक्षित आहे. यावेळी तायशेटे यांच्याकडून 600 किलो तांदूळ, फेजिवडेतील मुस्लिम समाजाकडून 320 किलो तांदळासह विविध जीवनावश्यक वस्तू आंदोलनस्थळी पाठवण्यात आल्या. मराठा आंदोलकांकडे सरकारनं पूर्णपणे दुर्लक्ष केल्यानं अनेक भागातील नागरिकांनी आंदोलकांना अन्नधान्य पुरवलंय. आम्ही मराठा समाजाचे मुस्लिम समाज बांधव म्हणून आम्ही जीवनावश्यक वस्तू देत असल्याचं बशीर राऊत यांनी सांगितलंय. काय आहे, गेले जवळजवळ 5-6 वर्ष मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी लढत आहे आणि त्याने आज मुंबईमध्ये उपोषण चालू केलेलं आहे. लाखोनं लोक बॉम्बेमध्ये गेलेले आहेत. लोकांचा हाल झालेला आहे. सरकारनं त्यांना त्या पद्धतीनं नियोजन केलेलं नाही. तरीसुद्धा पूर्ण महाराष्ट्र म्हणा किंवा प्रत्येक गावागावातनं आणि आम्ही आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फेजुडे गाव आहे मुस्लिम समाजामध्ये बऱ्यापैकी 50% गाव मुस्लिम समाजाचं आहे. तरी आमच्या वतीनं मुस्लिम समाजाच्या वतीनं एक मराठ्यांचा आदर्श धरून मनोरंजनाला पाठिंबा म्हणून आम्ही आमच्या मुस्लिम समाजाच्या वतीनं एक 200 किलो तांदूळ, परत बिस्किट पुडे 400-500 या वतीनं आम्ही त्यांना देत आहोत. आमच्या मुस्लिम समाजाचे ट्रस्टी वसीम कलोट, फारुख नावळेकर, हसन राऊत या पूर्ण मुस्लिम समाजाच्या वतीनं आज या ठिकाणी हजर आहेत. त्या पद्धतीनं आम्ही त्यांना हे सुपूर्द करत आहोत. मुस्लिम समाजासह इतर समाजातील नागरिकांकडूनही आंदोलनकर्त्यांना वस्तू पुरवण्यात आल्यात. मराठा महासंघाचे प्रतिनिधी महेश तिरवडे यांच्या टेम्पोतून मुंबईकडे पाठवण्यात आलं. यावेळी सर्व समाजातील बांधव उपस्थित होते.